बीड जिल्हा म्हटलं की कधी ओल्या किंवा कधी कोरड्या दुष्काळाचा सामना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याला करावा लागतो. मात्र बीडच्या ढाकणे नावाच्या शेतकऱ्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबवत गहू उत्पादनाचा एक विक्रम या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय. गहू गहू म्हटलं तर देशामध्ये पंजाबचं नाव घेतलं जातं. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याच गव्हाचं उत्पादन आता बीडच्या उकडपिंपरी या गावामध्ये या शेतकऱ्यांनी घेतलंय आणि अक्षरशः मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो. अक्षरशः अर्ध्या फुटापर्यंत ह्या जी गव्हाची लोंबी आहे, ती अर्ध्या फुटाच्या पेक्षाही जास्त आणि अर्ध्या फुटापर्यंत असं उत्पादन यातून निघतंय. जवळपास 50 जे दाणे आहेत गव्हाचे, याच्यापेक्षा जास्त गव्हाचे दाणे या कोंबीमध्ये निघतात. त्यामुळे ह्याच्यातून जास्त उत्पादन, कमी कालावधीत जास्त उत्पादन आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला हा गहू या ठिकाणी हे सतत तयार झालेला आहे. आपण त्या शेतकऱ्यांची बातचीत करू. यांना काय सांगता येईल या ठिकाणी कशा पद्धतीने हा गहू घेतलेला आहे, कोणती व्हरायटी आहे आणि ही बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा लावली, काय सांगता येईल कोणती व्हरायटी आहे? ही वाराणसी संशोधन केंद्र ब- या ठिकाणाहून ही कुदरत अन्नपूर्णा नावाची व्हरायटी 600 रुपये प्रति किलो प्रमाणे उपलब्ध केली आणि ती 7 नोव्हेंबरला याची पेरणी केली. 7 नोव्हेंबरला पेरणी केल्यानंतर त्यामध्ये पाण्यासोबत अंडे, मध, पाणी, गाईचं शेण, पूर्वी कोंबडी खत टाकलं आणि ते मुळासाठी ह्युमिक ॲसिड स्वतः घरी तयार केलं. तांदूळ आणि गूळ याचं ह्युमिक ॲसिड तयार करून याला पाण्याबरोबर सोडलं. त्यानंतर अमायनो ॲसिड, अंडे आणि दही किंवा ताक याचं मिश्रण करून याच्यामध्ये तुम्ही किती किलो गहू पेरला होता आणि आता तुम्हाला नेमकं उत्पादन जे आहे ते किती अपेक्षित आहे? मला 20 किलो बियाणं उपलब्ध झालं. त्यापैकी 34 गुंठे हे पेरणीत म्हणजे पेरणी झाली. 40 गुंठ्याची पेरणी झाली, पण पाणी गड्याकडून साठल्यामुळं 6 गुंठे माझं वायाला गेलं. 34 गुंठे माझ्याकडे गहू उपलब्ध आहे. नक्कीच आपण पाहायला गेलं तर आता तुम्हाला याच्यामधून ह्या गावातून किती उत्पादन अपेक्षित आहे? मला सर्वसाधारणतः 1.5 एकरमध्ये 40 क्विंटल गहू नक्की मिळेल याची मला खात्री आहे. आपण पाहिलं तर इतर गव्हाच्या उत्पादनामध्ये आणि ह्या गव्हाच्या उत्पादनामध्ये मात्र तफावत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. कारण सर्वसाधारण गव्हामध्ये उत्पादन क्षमता जी आहे ती कमी आहे. मात्र या गव्हाची उत्पादन क्षमता सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला हा गहू आणि याची जी लोंबी आहे ती उंच आहे, लांब आहे, गव्हाची साईज मोठी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या गव्हाचं उत्पादन या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार असल्याचं या ठिकाणी शेतकऱ्यांनी सांगितलंय. हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड. कसं नाही नागरगोजननी सुरुवात केली नाही त्याच्यामध्ये बाकीच्यांना सुरुवात करायला टेन्शन नाही. व्हिज्युअल काढले मी 1-1.5-2 मिनिटाच्या व्हिज्युअल सांगा. त्याचा हे करता का अँकर करता का तोपर्यंत केलं तुम्ही पिढीची वडील मुलीचे वडील तर तुम्हाला मुलीचं नाही दिलं ना त्यांनी. तिची आई काहीतरी बोलली होती. आलाय का तुम्हाला? साधारणतः 3,000 22 क्विंटल होते. आपल्या होत नाही, पण करू म्हणा आपण एखाद्या अर्ध्या शेतकऱ्याचा होतो. काही किरकिरी होय भरपूर केलं ना तिथं आपण पण मग किती केलं नाही चालू शकत मला सांगतो. हां काय मग पहिलं असं कसं ते काय केली नाही काही केलं आपण काय करू पण तिच्या धारावटी तांडा म्हणून नाव चालवलं जातं. वाईट करा तुम्ही ते विस्तृत करा. मी आता करतो करा. मुलीचं नाव घेतलं त्याचं त्याने त्याच्या आयला घेतलंय. अत्याचार करणारे टोळी सगळी खाली बसतो जरा तिथं बसा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.